इयत्ता 8वी इतिहास व नागरिकशास्त्र सामाजिक व धार्मिक प्रबोधन या पाठाचा अभ्यास करूयात. भारतात इंग्रजी शिक्षणाचा प्रसार होऊन नवे विचार, नवीन कल्पना, नवीन तत्त्वज्ञान रुजू लागले. पाश्चात्यांचे विचार, संस्कृती, मूल्ये यांची ओळख झाल्यामुळे भारतीय समाजाचे मागासलेपण, त्यांच्या अंधश्रद्धा, रूढिप्रियता, जातीभेद, उच्चनीचतेच्या भ्रामक कल्पना, चौकस व चिकित्सक वृत्तीचा अभाव यात आहे याची जाणीव सुशिक्षित समाजाला होऊ लागली. त्यातूनच भारताच्या सामाजिक, धार्मिक, आर्थिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात बदल होऊ लागले. पाश्चात्य शिक्षण घेतलेल्या सुशिक्षित वर्गाला भारतीय समाजातील दोष आणि अनिष्ट रूढी, परंपरांची तीव्रतेने जाणीव होऊ लागली. समाजातील अंधश्रद्धा, रूढिप्रियता नष्ट करून मानवता, स्वातंत्र्य, समता, बंधुता या तत्वांवर आधारित नवसमाजाची उभारणी व्हावी असे त्या सुशिक्षितांना वाटू लागले. समाजातील ही वैगुण्ये आणि प्रश्न दूर करण्यासाठी हे सुशिक्षित विचारवंत आपल्या लेखणीद्वारे जनजागृती करू लागले. 19व्या शतकात भारतात सुरू झालेल्या या वैचारिक जागृतीला भारतीय प्रबोधन असे म्हणतात. धर्मसुधारणा व समाजसुधारणेचे पर्व याचा अभ्यास करूयात. राजा राममोहन रॉय यांनी इसवी सन 1828 मध्ये बंगाल प्रांतात ब्राह्मो समाजाची स्थापना केली. त्यांनी अनेक भाषा व धर्मांचा अभ्यास केला होता. यातूनच अद्वैतवादी विचारसरणी विकसित केली. एकेश्वरवाद, उच्च-नीच असा भेदभाव न पाळणे, कर्मकांडास विरोध व प्रार्थनेचा मार्ग अनुसरणे ही तत्त्वे ब्राह्मो समाजाची होती. सतीप्रथा, बालविवाह, पडदा पद्धती यांना त्यांनी विरोध केला. विधवा विवाह, स्त्रियांचे शिक्षण यांचे समर्थन केले. कोलकाता येथे हिंदू कॉलेजची स्थापना केली. संवाद कौमुदी या वृत्तपत्राद्वारे त्यांनी जनजागृती केली. दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी इसवी सन 1848 साली मुंबई येथे परमहंस सभेची स्थापना केली. पुढे परमहंस सभा विसर्जित झाल्यानंतर तिच्याच काही सभासदांनी प्रार्थना समाज स्थापन केला. डॉक्टर आत्माराम पांडुरंग हे प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष होते. प्रार्थना समाजाने मूर्तिपूजेला विरोध केला, एकेश्वरवाद व कर्मकांडांनाही विरोध केला, उपासना व प्रार्थनेवर भर दिला. अनाथालये, स्त्री शिक्षण संस्था, कामगारांसाठी रात्रशाळा, दलितांसाठी संस्था सुरू केल्या. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, डॉक्टर रा. गो. भांडारकर, महर्षी विठ्ठलरामजी शिंदे हे प्रार्थना समाजाचे सभासद होते. डिप्रेस्ड क्लासेस मिशन विषयी माहिती घेऊयात. 18 ऑक्टोबर 1906 मध्ये महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना केली. अस्पृश्योद्धार करणे हे मुख्य उद्दिष्ट होते. सामाजिक समस्या सोडवण्याचाही प्रयत्न त्यांनी केला. 1870 मध्ये सिंग सभेची स्थापना झाली. शीखांमधील धर्मसुधारणेसाठी त्याची स्थापना केली. शीख समाजात शिक्षणाचा प्रसार आणि आधुनिकीकरण घडवून आणले. हेच कार्य पुढे अकाली चळवळीने चालू ठेवले. इसवी सन 1873 मध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. सत्यशोधक समाजाने समतेच्या तत्वावर आधारित समाज निर्मितीचे कार्य केले. स्पृश्यास्पृश्यतेला विरोध केला. बहुजन समाजाच्या शिक्षणाचा पुरस्कार केला. स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केला. स्त्री पुरुष व माणसामाणसामध्ये भेद करणाऱ्या चालीरीतींवर कठोर टीका केली. ब्राह्मणांचे कसब, गुलामगिरी, शेतकऱ्यांचा आसूड, सार्वजनिक सत्यधर्म या ग्रंथाद्वारे समाज प्रबोधनाचा प्रयत्नही महात्मा फुले यांनी केला. इसवी सन 1875 मध्ये स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली. सत्यार्थ प्रकाश हा वेदांवर भाष्य करणारा स्वामी दयानंद सरस्वती यांनी ग्रंथ लिहिला. प्राचीन वैदिक धर्म हाच खरा धर्म ही त्यांची विचारसरणी होती. वैदिक काळात जातीभेद नव्हते, स्त्री पुरुष समानता होती, म्हणून वेदांकडे परत चला हे संस्थेचे ब्रीदवाक्य होते. आर्य समाजाने भारतभर शाखा उघडल्या, ठिकठिकाणी शिक्षण संस्था स्थापन केल्या. इसवी सन 1897 मध्ये
स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली. दुष्काळग्रस्तांना मदत, रोगी दीनदुबळे यांना औषधोपचार, स्त्री शिक्षण इत्यादी लोकोपयोगी कामे विवेकानंदांनी केली. 1893 साली अमेरिकेतील शिकागो येथे भरलेल्या विश्वधर्म परिषदेत हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व त्यांनी केले. उठा, जागे व्हा व ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका, हा भारतीय तरुणांना त्यांनी संदेश दिला. आध्यात्मिक उन्नतीचे कार्यही केले. ब्रिटिश सत्तेच्या काळात 19व्या शतकात भारतीय स्त्रियांची स्थिती अतिशय दयनीय होती. स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. स्त्रियांना समानतेने वागवले जात नव्हते. अनेक अन्यायी व क्रूर परंपरांचे ओझे स्त्रियांवर होते. बालविवाह, जरठकुमारी विवाह, हुंडा पद्धती, केशवपन, विधवा विवाहास बंदी, सतीप्रथा अशा अनेक वाईट प्रथा त्यावेळी समाजात होत्या. स्त्रियांच्या उन्नतीसाठी समाजसुधारकांनी केलेले प्रयत्न पाहूयात. राजा राम मोहन रॉय यांनी सतीबंदीचा कायदा करण्यासाठी मोठे आंदोलन उभे केले. त्यामुळे 1829 साली लॉर्ड विल्यम बेंटिक याने सतीबंदीचा कायदा केला. गोपाळ हरी देशमुख उर्फ लोकहितवादी. लोकहितवादींनी प्रभाकर या वृत्तपत्रातून विविध प्रश्नांवर 104 पत्रे लिहिली. यांनाच शतपत्रे असे म्हणतात. या शतपत्रातील अनेक पत्रातून त्यांनी स्त्री-पुरुष समतेचा पुरस्कार केला. स्त्रीविषयक दृष्ट रूढींवर कठोर टीका केली. महात्मा फुले यांनी 1848 साली पुण्यातील भिडेवाड्यात पहिली मुलींची शाळा सुरू केली. बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन केले. केशवपनाची पद्धत बंद व्हावी म्हणून नाभिकांचा संप केला. सावित्रीबाई फुले यांनी कर्मठ समाजाची टीका सहन करीत शाळेत मुलींना शिकविण्याचे कार्य केले. पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी विधवांच्या पुनर्विवाहाला मान्यता मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. या कामात विष्णुशास्त्री पंडित व वीरेशलिंगम पंतलू यांचेही मोलाचे साहाय्य मिळाले. गोपाळ गणेश आगरकर यांनी बालविवाह, संमती वयाचा कायदा यांवर आपल्या सुधारक वृत्तपत्रातून परखड टीका केली. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी मुंबई येथे देवदासी प्रथेविरुद्ध परिषद भरवली. बहुजन समाजातील स्त्रियांसाठी सुधारणेची चळवळ उभारली. ताराबाई शिंदे यांनी स्त्री-पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथातून स्त्रियांच्या हक्कांचा पुरस्कार केला. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी विधवांच्या शिक्षणासाठी अनाथ बालिकाश्रमाची स्थापना केली. परित्यक्त आणि अन्य महिलांना स्वावलंबी करण्याचा प्रयत्न केला. भारतातील पहिले महिला विद्यापीठ त्यांच्या प्रयत्नाने उभे राहिले. पंडिता रमाबाई यांनी शारदाश्रम संस्थेची स्थापना केली. दिव्यांग मुले, मुली, स्त्रिया यांच्या पालनपोषणाची जबाबदारी स्वीकारली. रमाबाई रानडे यांनी सेवासदन संस्था स्थापन करून त्याद्वारे स्त्रियांसाठी परिचारिका अभ्यासक्रम सुरू केला. स्त्रियांच्या मतदानाच्या अधिकाराची मागणी सरकारकडे केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्त्रियांवरील अन्यायाला लेखनातून वाचा फोडली. महात्मा गांधी यांनी स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केला. स्त्रियांना स्वातंत्र्य चळवळीत योगदान देण्याची प्रेरणा दिली. इस्लाम धर्मात झालेल्या सुधारणा चळवळींची माहिती घेऊयात. मुस्लिम समाजात अब्दुल लतीफ यांनी धर्मसुधारणेला सुरुवात केली. बंगाल प्रांतात द मोहम्मदन लिटररी सोसायटीची स्थापना केली. सर सय्यद अहमद खान यांनी पाश्चिमात्य विज्ञान व तंत्रज्ञानाचा पुरस्कार केला. मोहम्मदन अँग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना केली. पाश्चात्य शिक्षण व विज्ञान यांचा अंगीकार मुस्लिम समाजाने केल्याशिवाय त्यांची प्रगती होणार नाही असे त्यांचे ठाम मत होते. हिंदू समाजातील चळवळींचा अभ्यास करूयात. हिंदू समाजाला मानाचे स्थान मिळावे म्हणून 1915 साली हिंदू महासभेची स्थापना झाली. गरीब मुलांना उच्च शिक्षण मिळावे या हेतूने पंडित मदन मोहन मालवीय यांनी बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना केली. डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी 1925 साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. हिंदुत्ववादी तरुणांची शिस्तबद्ध व चारित्र्यसंपन्न संघटना उभारणे हे त्यामागील ध्येय होते.
स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांनी रत्नागिरी येथे पतितपावन मंदिराची उभारणी केली. हिंदू धर्मातील सर्व जातींना मुक्त प्रवेश, सहभोजनादी कार्यक्रम त्यांनी राबवले. प्रबोधनाचे इतर क्षेत्रातील आविष्कार पाहूयात. साहित्य क्षेत्रातून झालेले प्रबोधन पाहूयात. कथा कादंबऱ्यांमधून स्वातंत्र्याची प्रेरणा मिळू लागली. समाज सुधारणेचे विचार मांडले जाऊ लागले. स्त्रिया लेखन करू लागल्या. वृत्तपत्रे व मासिके यातून समाज सुधारणा आणि राजकीय जागृतीचे कार्य होऊ लागले. साहित्याच्या क्षेत्रातील सर्वोच्च असे नोबेल पारितोषिक गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांना मिळाले. कला क्षेत्रातून झालेले प्रबोधन पाहूयात. संगीत अधिक लोकाभिमुख झाले. भारतीय शैली व पाश्चात्य तंत्रे यांचा मेळ घालून नवीन चित्रकला शैली पुढे आली. विज्ञान क्षेत्रात झालेले प्रबोधन पाहूयात. प्रबोधन काळात विज्ञानावर अनेक ग्रंथ लिहिले जाऊ लागले. भारताच्या प्रगतीसाठी प्रयोगशीलता व वैज्ञानिक दृष्टीची गरज असते याचे महत्त्व लोकांना कळू लागले.